गोठणकर, त्याचप्रमाणे माझे मित्र या डबलबारी क्षेत्रामध्ये आज भजन स्पर्धा असू दे, डबलबारी असू दे, एकत्र एवढी वर्ष आम्ही आज या परमेश्वराची भजनरूपी सेवा करतो। ते म्हणजे आमचे अगदी आदरणीय मित्र गोठणकर बुवा, सुशील बुवा गोठणकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। रामसुंदर सावंत बुवा आपले देखील मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे माझे मित्र विशालजी सावंत, चंद्रकांत जाधव बुवा यांचे शिष्य विशालजी सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे या ठिकाणी वसंतजी बाने यांचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून ते म्हणजे देवेंद्रजी जोईल यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद। आणि त्याचप्रमाणे या डबलवाडी क्षेत्रातील मी जे का पांडुरंग म्हणतोय म्हणजे साक्षात भगवंत ते म्हणजे नंदू नाईक या ठिकाणी खास मालाडवरून या ठिकाणी उपस्थित आहेत। भजनप्रेमी नंदू नाईक यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा,
भवानी, जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी श्री गजानन कॅटरर्स आणि डेकोरेटर्स आदरणीय अशोकजी परब यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय श्यामसुंदरजी सावंत यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुशील बुवा गोठणकर यांच्याकडून देखील हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय रामचंद्रजी शिंदे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे शशिकांतजी सावंत यांच्याकडून देखील 101 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी या चाळीच्या मालकीन आदरणीय स्वातीजी प्रसाद सावंत यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आबा पुजारे यांच्याकडून देखील हे 101 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी रिया राजेंद्र केळकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने सगळ्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय मुरारीजी काराणे आमच्या सुयश काराणे यांचे पिताश्री यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पखवाज वादक यांच्यासाठी 101 रुपये पारितोषिक आले आणि आमचे तबला वादक 101 रुपये असे 400 रुपयाचं पारितोषिक या मुरारीजी काराणे यांच्याकडून आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून बुवा जी सुरुवात केली अतिशय सुंदर वाखाणण्याजोगी. अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी भजन या रूपाने. कारण सुरुवातीलाच बुवा सांगितलं की जो पंचरत्नांचा वारसा प्रत्येक भजनी बुवा आज नवोदित असो या ठिकाणी सुयश आहे, विशाल सावंत आहेत. आज या ठिकाणी डबल बारीकच्या माध्यमातून आज दीपक साळसकर नवीन नाही पण आज प्रत्येक भजनी बुवा सुरुवातीला बुवा सांगितल्याप्रमाणे गोठणकर बुवा की पूर्वी तसं चालायचं, ह्यो ह्याला येतो तो त्याला येतो निलो म्हणजे ह्या वय असायचा. पण आता बुवा कारण बुवांना चांगलं माहित आहे. कारण गोठणकर बुवांचे शिष्य म्हणजे समीर कदम बुवा. आता ज्या माणसं तो गुरु होया ऐकला नाही तू निर्लज्जच रे म्हणजे तरी म्हणता बोलत नाही. सुरुवातीक फक्त उंदीर म्हटलंय की उंदीर कसो ढेंगात माझ्या घुसलो. तो म्हणता उंदीर ढेंगात घुसत नाही म्हणता उंदीर पायात ढळपळता काहीतरी. पण ते उंदीर वेगळे, तू वेगळा जनावर आहोस बाबा. तू माणसातलं उंदीर. माणूस माणसात चलव देता का मला सांगा. माणूस जर एखाद्या उंच पदवीवर जायत असत तर दुसरं माणूस काय करता त्याच्या ढेंगात घुसताना खाली वळता की नाही. तशी हल्ली खाली सही घे माझी वा पण बघा पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज खरोखर गोठणकर बुवा ह्याची परिस्थिती आमच्या अवधूची होती पण आता तर काटा घातला झाला बघा. देवाशपथ लहानपणा लई चांगला म्हणजे बापसाक केवढा कुतूहल असता. म्हणजे खरोखर अतिशय सुंदर. आज बुवा ज्यावेळी वरती पेटीवर गात असतात त्यावेळी बुवांचे चिरंजीव आज वय बघा त्याचा पण बुवा त्या दिवशी व्हिडिओ बघितला अगदी ठेक्यात तो वाजित होतो.
बरोबर जरा जोरदार टाळ्या आमच्या जीवासाठी. त्याचप्रमाणे आदरणीय दीपकजी साळसकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बुवा बाकी काय नाही विषय. कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांचे शिष्य आदरणीय दत्ताराम वारंग यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी भजन सम्राट दीपकजी चव्हाण बुवा यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. व त्यामुळे बुवा थोडस कुठेतरी पण अतिशय सुंदर बुवा. मला वाटलं की तुम्ही अगदी रेटून नेशल भारी, पण बुवा तुमका समजला आज हे काय करू हवा आता, कारण ह्यो सेलिब्रिटी ना हो. म्हणजे बायका का म्हणता 2 मिनिटात तयार होणारी बाई खायची धोका बघा काय इंद्राचा. 2 मिनिटात म्हणता तयार होणारी बायका. अरे मी म्हटलं विचार करते खुकी म्हणता माझी बायको तर 2 मिनिटाला लावितच नाही कधी. म्हणता मॅगी. अरे तुझा मोडला नाही काही ना. ही बाई मॅगी बाई खाई ना शोधून फॉरेन का गेलो होतो काय रे. अरे त्या मॅगी शिरोसाठी 2 मिनिटात शिरोसाठी किती चटके भोसुकी लागतात. उगत नाही ती 2 मिनिटात शिजत. तुम्हाला वाटतं मॅगीवरच असतंय रे. तर हाय वाग्या छोटा पॅकेट बडा धमाका. तुमका माहित नाही औषध हो जरी मान टाकून आता राहुलो तरी म्हणते त्याच्या आजू अंगात जायत नाही किती. पण खरोखर सुंदर, कारण सुरुवातच अशी असते बुवा ती सगळ्या गोष्टी. म्हणून सुरुवात सांगितलं बुवा आपण जे शब्द वापरू ते कुठेतरी वाईट गेले नाही पाहिजे, कारण अशी भजनच बुवा आता झाली पाहिजे. आणि भजन म्हणजे बुवा जिकडे समीर कदम पाहिजे ना, जर समीर कदम होत आहे समीर कदमच ठेवणार, हे बाकी कोणाचं चान्स नाही. त्यामुळे आपण लोकांसाठी बदलायचं नाही बुवा. आपण जे काय भजनाच्या माध्यमातून देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपलं गाणं लोक ऐकायला थांबले पाहिजे बुवा. तसं सादरीकरण पाहिजे. आज गोठणकर बुवा इतकी वर्ष भजन करतात, म्हणजे माका त्यांच्याबरोबर भजन करून एवढा समाधान वाटतं की ठरवून जावचं लागतं की आपल्या मुलाला आज भजन काहीतरी कसोटी म्हटलं लागणार भजनाची. बाकी वायफळ काय आपल्याला बोलवतं नाही. आणि खरोखर गोठणकर बुवा एक चान्स नाही देत समोरचे बुवा. म्हणजे माका तर देत नाही, कारण मी त्यांचं चालू होय होय देवा शपथ. म्हणजे माझ्या बहिणी वगैरे लगीन केला म्हणजे माझ्या बहिणीचं भाग्य आहे केवढा. आज माग वाटतं समीर बाजू पण खरोखर चालू याच्यासाठी म्हटले, कारण हरियाण बुवा त्यांना मुलाप्रमाण मानतात लक्षात दिला. आणि आम्ही हरियाण बुवांचे केले सगळे, त्यामुळे त्या सगळ्या नातेसंबंध पण अतिशय सुंदर बुवा. बाकी विषय काय नाही, फक्त स्वराधीश बुवा सुरुवातीक बोलले का तर मला वाटला की माझ्या बरोबर आणखी एक कोणतरी स्वराधीश हो, तर तू त्याचा काहीतरी सविस्तर असं विश्लेषण केलं. तू सदावर तर नाहीच ना रे. डंकेची चुप्पे वाटोळा गेला. हे स्वराधीश तुला चांगले म्हणजे मोठ्या काळाच्या मनान बोलले बुवा की स्वराधीश, कारण आज चांगला वाटला ना. तर ह्यो म्हणता माका म्हणता हे नाही केला नाही आणि तुका म्हणता हे नाही केला नाही. वा रे वा, चांगला आपण घेऊचा समोरच्या नाही. समोर तो आपली स्तुती जेव्हा करता त्यावेळी ओळखायचं की समोरच्याचा काळीच केवढा असत नाही काय. आज खरोखर ह्यो माझं वादेल या सेलिब्रिटी आणि तुम्ही आणि फोटो काढू खाई गेला खरा, कारण एवढं बार पण हुंदीर खाई गावतो नाही. हरकत नाही बुवा, काय नाही. कारण नेहमी बुवा लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बुवा नेहमी लहानपण घेणार आहे. पूर्वी तसं भजनात आलंय की बुवा खेळतात मेटतात, तेव्हा पण आम्ही तसं बारे गेलो. बुवांका पण माहित की त्याच काळात आम्हाला ज्या डबल बाऱ्या भेटल्या बुवा, मोठमोठे बुवा होते. आज स्वर्गीय दीपक बुवा चव्हाण या ठिकाणी आमची सुरुवातच झाली दीपक चव्हाण बुवांबरोबर. आणि आम्ही तेव्हा साधारणचा लगीन पण झाला नव्हता आमचा. हा साधारणचा बुवा त्या काळात असे बुवा भेटले, नोकरी बुवा असतील, प्रमोद श्री बुवा असतील, मुनगेकर बुवा असतील, अशा लोकांबरोबर बुवानी आमच्या गुरुजींनी जोडीला दिलं नाही का. त्यावेळी आम्हाला विचार करायला होतं की त्यावेळी त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो, सुसाट सुटला आम्ही तेव्हा कोणाला ऐकायचे नाही. नंतर
जेव्हा आमच्या लेवलचे असे भेटायचे तेव्हा ऐकायचं नाही, पण आता आमका समजलं की त्यावेळी आम्ही काय चूक केली, म्हणून आज काहीतरी बुवा कमीपणा आपण घ्यावा. साक्षात आपल्या या पांडुरंगाची सेवा करायला मिळते बुवा, ते कुठेतरी आपलं भाग्य आहे. त्यामुळे बुवा विषय काय स्वरादिशेचा तो चिडवण्यातो नाही, पण बुवा जे चांगलं आहे ते चांगलं बोलू. कारण पदवी कोण देत नाही बुवा, पदवी विकत मिळतात, पण आपल्या जे सन्मानाने हे भजन रसिक जे आपल्याला ज्या पदव्या देतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज, एक उदाहरण देतो, शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी कोणी दिली? अरे गोरगरीब जनतेने दिली, ज्या रयतेने दिली. जो पुरस्कार देखील मिळाला नाही, हे पुरस्कार, हे छत्रपती ही पदवी त्या जनतेने रयतेने दिली. अरे बाळासाहेब ठाकरे त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी कोणी दिली? तर तुम्हा आम्हासारख्या लाखो मराठ्यांनी आज बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट अशी ही पदवी दिली, नाही का? म्हणून बुवा पदवीचे विषय काय नाही, पदवी खापापलेलो आपण नाही. त्यामुळे बुवा आपण भजन करूया या ठिकाणी. आणि मॅगी बुवा काल पेवलं म्हणतात, पेवलं म्हणजे पेवल्याचा अर्थ काय की बक्षीस जाम पडला. पुण्यातच भजन केल्याची कारण तुला काय असतात की आयुष्यात नेहमी संगत चांगली असावी, नाही का? आज गोठणकर भाऊ असतील, समीर कदम, आज आम्ही जरी भांडलो तुमच्या समोर तरी आम्ही भजनाच्या माध्यमातून जास्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. कारण संगत चांगली का करा? कारण तुकोबाराय म्हणतात काय, पायरी प्रतिमा एकच आहे, पायरी प्रतिमा एकच आहे. कारण त्या दगडामध्ये ती पायरीची निर्मिती पण त्या दगडामध्ये होते आणि त्या परमेश्वराच्या मूर्तीची निर्मिती पण त्या दगडामध्ये होते. पण दोघांचं स्थान बुवा वेगळं आहे बघा, नाही काय? त्या पायरीवरती लोक पाय घेऊन जातात आणि त्याच दगडाने बनलेल्या मूर्तीच्या पायावरती डोकं तेच भक्त ठेवतात, म्हणून ती जागा वेगळी आहे, नाही काय? असं म्हणतात आपल्या मालवणीत म्हणा की एखाद्या जेवणाचा ताट द्यायचा पण बसू तो पाठ देऊ नये. तू एवढं सिरियस किती झालं? म्हणून बुवा बाकी काय विषय नाही. आणि तुम्हाला बोलणं म्हणजे विषय तो होत नाही बुवा, जास्ती मी बोलणार नाही. कारण आज सगळी बुवा, कारण तू सेलिब्रिटी आहे आणि भांडूपचा माहेर तुझा. म्हणजे सुरेशने सुरुवातीला सांगितलं की पूर्वी भांडूप मध्ये तुम्ही होता आणि आता कुडाळात गेला, म्हणजे हा तुमचा माहेर झाला. बस बुवा या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. कारण आयुष्यात बुवा एक लक्षात घ्या, कारण तो भक्त प्रल्हाद देखील बुवा दैत्य कुळात जन्माला आला होता, नाही काय? कारण भक्तीचा महिमा बुवा काय असतो? कारण हे ज्या लिहिले बाई, जे लिहिले बाई ते न चुके कदा काळी. अरे साक्षात भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्माला आलेला, पण आयुष्यभर काय केलं? त्या नारायणाची भक्ती केली, नाही काय? त्या नारायणाची भक्ती केली म्हणून त्या नारायणाला नृसिंह अवतार घेऊन त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करावं लागलं. हे त्या भक्तीचं सामर्थ्य होतं, नाही का बुवा? म्हणून आयुष्यात जग सांगते, जगायचा तर सुतळी बॉम्ब सारखा, सुतळी बॉम्ब गट्टो जगायचा तर बुवा सुतळी बॉम्ब सारखा. तुमका सांगतंय, वाद जोपर्यंत जळून संपत नाही तोपर्यंत पुढ्या देऊची कोण हिंमत करू तो नाही, नाही काय? म्हणून बुवा जास्ती काय नाही बोलता, तुम्हाला या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय आणि तुम्हाला बारी देतो. फक्त बुवा स्वर्गीय अक्षय गाडे, माझे शिष्य स्वर्गीय अक्षय गाडे यांच्या स्मरणार्थ मंगेश बाने यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे स्वर्गीय अक्षय गाडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतो, या बक्षिसाचा स्वीकार करतो. कारण भजन पूजन नामस्मरण कीर्तन हे आपल्याला या महाराष्ट्राला लाभलेला एक वरदान आहे बघा परमेश्वराचं. कारण महाराष्ट्रात आज महाराष्ट्रामध्ये आज बघा सगळीकडे आज सगळे बाहेरचे देशचे, जपान राष्ट्र, अमेरिका राष्ट्र, चीन राष्ट्र, आज प्रत्येकाला राष्ट्र म्हणतात एका एका देशाला. पण या माझ्या भारत देशामध्ये एक असं माझं राज्य आहे, त्याला राष्ट्र म्हणून संबोधलं जातं, ते म्हणजे माझं महाराष्ट्र. माझं महाराष्ट्र बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, साधू संतांचा वारसा आपल्या या महाराष्ट्र भूमीला लाभलाय. म्हणून या महाराष्ट्र भूमीचं आपण
आयुष्यभर ऋणी आहोत, कारण या जन्मात या आपल्याला या भूमीमध्ये जन्म आला, म्हणून म्हणतो या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय.
हो.